नमस्कार. परत एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. काल आपण बँक निफ्टीमध्ये जो ॲनालिसिस केला होता, त्या ॲनालिसिस प्रमाणे कसं घडलंय निफ्टी किंवा बँक निफ्टी आपण ज्याप्रमाणे ठरवलं होतं, त्याप्रमाणे मार्केटनी मूव्हमेंट केली आहे का नाही केली? चला आपण करूया उद्यासाठी ॲनालिसिस. जर आता डेली चार्टवर पाहताल तर आपल्याला एक मस्त सेलिंग निफ्टीमध्ये पाहायला भेटली होती. आपण ह्या लेवलला एक रेजिस्टन्स मार्क केला होता आणि आपली एक छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेंड लाईन होती. आपण काल ठरवलं होतं जोपर्यंत ती ट्रेंड लाईन ब्रेक होऊन वरच्या लेवलला मार्केट जोपर्यंत जात नाही किंवा ट्रेंड लाईनच्या जवळ आपल्याला प्राइस ऍक्शन जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण ट्रेडमध्ये एंट्री करणार नाहीये. कारण आपल्याला खालच्या साईडला एक सपोर्ट लेवल होती. ती सपोर्ट लेवल काय काम करते, कसं काम करते त्याच्यावर सुद्धा आपलं बाकीच्या गोष्टी ठरणार होत्या. तर आता जर तुम्ही निफ्टीला पाहिलं तर निफ्टी एका मेजर सपोर्टकडे जाताना आपल्याला दिसतीये. हा सपोर्टवर एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळेस मार्केटनी ट्राय केलेलं आहे आणि इथून एक रिव्हर्सल भेटलेला आहे. पण लास्ट टाइम जो ह्या लेवलवरून रिव्हर्सल जो भेटला होता तो ॲज कम्पॅरेटिव्हली एक रिट्रेसमेंट ह्या दृष्टिकोनातून आपल्याला भेटला होता. तर आता आपल्याला नेक्स्ट काय होऊ शकतं मार्केटमध्ये, हा आपला सपोर्ट काम करल का नाही करणार? तर चला आता आपण परत एकदा ट्रेंड ॲनालिसिस करून घेऊया रोजच्या सारखा. जर तुम्ही ट्रेंड जर पाहिला तर आता कम्प्लिटली तुम्हाला ट्रेंड हा निगेटिव्ह झालेला दिसेल. मार्केटनी पुलबॅक देत मार्केट खाली आलं आणि एक निगेटिव्ह ट्रेंडमध्ये मार्केट शिफ्ट झालेलं आहे. तर आता हे मार्केट कुठं हॉल्ट करू शकतं? आता बऱ्याचशा जणांना हे एक प्रॉफिट टार्गेट होतं. बऱ्याचशा जणांनी ह्या प्रॉफिट टार्गेटवर प्रॉफिट बुक केलं आणि ह्या लेवलच्या वरती 600च्या वरती मार्केटनी क्लोजिंग दिलेली आहे. पण ह्याला एक पॉझिटिव्ह क्लोजिंग म्हणता येणार नाही. याच्यावरती थोडंसं वरती जाऊन मार्केट परत एकदा खाली येऊ शकतं. म्हणजे उद्यासाठी जर पाहायला गेलं तर आपल्याला साधारणतः ही जी लेवल राहील 700च्या आसपासची किंवा हा जी कॅन्डल झालेली आहे 700च्या आसपास जे काही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून भेटल तिथं मार्केट वरती येताना अडकू शकतं. तर चला ट्रेंड निगेटिव्ह आहे. आपल्याला आता कम्प्लिटली मार्केटला सेल ऑन राईज ह्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य राहील. छोट्या टाइम फ्रेमवर येऊया. ह्या लेवलला जर पाहायला गेलं तर आपल्याकडं इथे एक रेजिस्टन्स बनतोय. लास्ट टाइम मार्केटने रिट्रेसमेंट घेऊन ह्या लेवल पासून मार्केट खाली पडलं होतं. तर ही ॲज अ रेजिस्टन्स एरिया आपण मार्क करू शकतो. कारण मार्केट डायरेक्टली लेवल ब्रीच केलं, परत आलं, ह्या लेवलमध्ये हॉल्ट केलं आणि डायरेक्टली खाली आलं. तर हा ॲज अ रेजिस्टन्स एरिया जर उद्या हळूहळू मार्केट वरती जर आलं तर ह्या 700च्या लेवल 730च्या लेवल पर्यंत आपल्याला जर इथं कुठं मार्केटमध्ये निगेटिव्ह कॅन्डल्स किंवा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर आपल्याला इथं भेटली तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट जे राहील ते 360च्या आसपासचं टार्गेट आपण करू शकतो. आपण खूप दिवसापासून ह्या लेवल विषयी चर्चा करतोय. आता मार्केटनी जे काही साईन दाखवलेत त्या साईन अनुसार मार्केट आपल्याला 360-370 ची लेवल आपल्याला येत्या काही दिवसामध्ये किंवा कदाचित उद्या किंवा परवा आपल्याला दिसू शकते. तर उद्याचा प्लॅन सिंपल राहील. आपण उद्यासाठी हा ॲज अ रेजिस्टन्स एरिया मार्क करून मार्केट जर इथून वरती आलं आणि इथं जर काही आपल्याला निगेटिव्ह पॅटर्न किंवा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. आजचं मार्केट खूप सुंदर होतं. आपल्याला ही ट्रेंड लाईन भेटलेली होती. आपण ठरवलं होतं की ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जोपर्यंत आपल्याला भेटत नाही आणि एक स्टॉप लॉस एरिया जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण ट्रेंड करणार नव्हतो. इथं आपला एक रेजिस्टन्स होता. रेजिस्टन्सच्या जवळच आपल्याला एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन भेटली आणि याच्या खाली सेल केल्यामुळं हा रेजिस्टन्स काम करणार नव्हता. हे आपल्याला पक्क माहित होतं. कारण
हे जे सेलिंग प्रेशर होतं हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं आणि आपलं जे काही टार्गेट होतं हे लास्ट स्विंग पर्यंत होतं. इथून जर मार्केट निघलं तर लास्ट स्विंगला आपण एक्झिट करणार होतो. एक्झॅक्ट आपल्याला जवळपास 1:2 चा रिस्क रिवॉर्ड ह्या याच्यानुसार आपल्याला इथपर्यंत भेटलेला आहे. तर आपण जे काही ट्रेड प्लॅन केले तर आज आपला तो ट्रेड एकदम परफेक्ट चालला आणि उद्या जर आपल्याला मार्केट इथून वरती जर येताना हळूहळू जर येताना किंवा गॅप अप ओपनिंग होऊन ह्या एरियात जर काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपण इथं एक ट्रेड करू शकतो. आयदर याच्या खाली मार्केट कंटिन्यू येत असेल तर कंटिन्युएशन मध्ये आपण प्लॅन करू शकतो. पण कंटिन्युएशन मध्ये जर यायचं असेल तर आपल्याला ऍटलिस्ट मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर खाली यायला लागलं प्राइस ऍक्शन बनून तर आपल्याला इथे एक छोटा स्टॉप लॉसही भेटला पाहिजे. कारण कदाचित ह्या एरियात परत एकदा मार्केट थोडंसं व्होलाटाईल होण्याची शक्यता आहे. कारण जर थोड्या मोठ्या टाइम फ्रेमवर जर आपण पाहिलं तर हा जो एरिया आहे आपल्याकडं, हा जो काही एरिया आहे आपल्याकडं, हा एक आपण व्होलॅटिलिटीचा एरिया म्हणून कन्सिडर केलेला होता लास्ट टाइम आणि ह्याच व्होलॅटिलिटीच्या एरियामधून मार्केटने एक रिव्हर्सल घेतला होता. तर ह्या एरियात मार्केट कदाचित उद्या तुम्हाला व्होलॅटिलिटी दिसू शकते किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जर आलं तर ह्या एरियामध्ये आपल्याला एक सेलिंग अपॉर्च्युनिटी भेटू शकते. त्याच्यामुळं जर मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट इथे येऊन थोडा टाइम स्पेंड करू शकतं आणि ही लेव्हल ब्रीच झाल्यानंतर आपल्याला मार्केट अजून किती खाली जाऊ शकतं याचा अंदाज उद्याच्या किंवा ह्या लेवलला आल्यानंतर ह्या लेवलची रिॲक्शन पाहून आपल्याला डिसाईड करता येईल. तर त्याच्यामुळं जर मार्केट 100-150 पॉइंट जर खाली गॅप डाऊन ओपन झालं आणि स्ट्रेट खाली आलं तर हा एरिया एक प्रॉफिट बुकिंगचा एरिया सेलरसाठी होऊ शकतो. त्याच्यामुळं 370चा 23,370चा जो एरिया आहे त्या एरियामध्ये तुम्ही थोडी प्रिकॉशन घेऊन ट्रेड करावी. कारण इथून आपल्याला कदाचित एक पुलबॅक सुद्धा पाहायला भेटू शकतो आणि ह्या रेजिस्टन्सला जर मार्केटने उद्या टेस्ट केलं नाही तर इथपर्यंत पण मार्केट रिटर्न येण्याचे चान्सेस आहेत. तर चला आता बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट होतीये आणि बँक निफ्टीमध्ये आपण जो प्लॅन केला होता त्या पद्धतीने मार्केटमध्ये काही घडलंय का नाही हे आपण एकदा चेक करून घेऊया. काल आपण बँक निफ्टी बाबत डिस्कशन केलं. जोपर्यंत इथं आपल्याला एक निगेटिव्ह ब्रेकआउट जोपर्यंत भेटत नाही, जर याच्या खाली डायरेक्ट मार्केट यायला लागलं तर याच्यावरती स्टॉप लॉस ठेवून आपण एक ट्रेंड कॅप्चर करू शकतो. हे आपलं कालचं डिस्कशन झालं होतं. तर आपल्याला आज मार्केटमध्ये एक फ्लॅट ओपनिंग भेटून मार्केटनी ही लेवल ब्रीच केली आणि इथून डायरेक्टली सेल ऑफ आला आणि प्राइस ऍक्शन बनवून मार्केट कम्प्लिटली निगेटिव्ह टेरिटरीमध्ये आलेलं आहे. तर बँक निफ्टीमध्ये हा सेल कंटिन्यू होऊ शकतो आणि ॲज कम्पॅरेटिव्ह जर पाहिलं तर ह्या लेवलला आपल्याला वॉच करणं खूप गरजेचं आहे. कारण इथून मार्केट खाली येऊन थोडं स्टॉप झालंय आणि जर उद्या मार्केट थोडं पुलबॅक जर झालं तर आपल्याला इथं कुठं निगेटिव्ह जर सिनॅरिओ दिसला ह्या लेवलच्या आसपास तर ह्या लेवलला पण ट्रेड करायला काहीही हरकत नाही. आयदर जर मार्केट डेली चार्टवर जर पाहिलं ह्या लोच्या जर खाली आलं तर आपल्याला अजून एक मोठी सेलिंगची कॅन्डल होताना मार्केटमध्ये दिसू शकते. कारण मार्केटला सपोर्ट घ्यायला फक्त आणि फक्त एवढी एक लेवल मला दिसते. ह्या लेवल पासून मार्केट होल्ड करून रिटर्न वरती निघलं होतं. तर मार्केट जवळपास 49,400च्या लेवल पर्यंत बँक निफ्टी येताना मला दिसते. त्याच्यामुळं बँक निफ्टी मध्ये कम्प्लिटली निगेटिव्हनेस असल्यामुळं आपण याच्यात एक कंटिन्युएशन मध्ये ट्रेड प्लॅन केला तर ही चालू शकतो. आपल्याला इथे जर काही छोटा स्टॉप लॉस जर भेटला आणि मार्केट कंटिन्यू जर आलं तर 400 ची लेवल जी आहे 49,400 ची लेवल जी आहे तिथपर्यंत येताना आपल्याला बँक निफ्टी दिसू शकते आणि नेक्स्ट सपोर्ट कुठं फाइंड आउट करतीये हे पाहणं खूप गरजेचं राहील. कारण ॲज जर असं काही जर पाहिलं
तर बँक निफ्टीमध्ये कुठेही मेजर सपोर्ट्स मला दिसत नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा पण रिव्हर्सल किंवा काही प्लॅन जर करताल तर प्रिकॉशन मध्ये कमी क्वांटिटी मध्ये ट्रेड करा. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.